नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे पोलीस भरतीचं हॉल तिकडे आलेले आहे फिजिकलचं. ते कसं डाउनलोड करायचं या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपण आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 या भरतीच्या पोर्टलवरती आलेले आहोत. ही 2022-23ची भरती आहे. तर या ठिकाणी या लिंकवर आपल्याला यायचं आहे. पोलीस भरती रिक्रुटमेंट 2024 MyIT.org या वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल आणि कमेंट बॉक्समध्ये पण भेटेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. त्याच्यानंतर या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहून घेऊ याच्या ठिकाणची माहिती. आपण या ठिकाणी 2 प्रकारे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते आज पाहणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहून घेऊ आपण. तर हे अर्जाची तारीख चालते. आपण फॉर्म भरायची तारीख होती बघा 5 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 आणि याची अर्ज अदा करण्याची तारीख होती 17 एप्रिल 2024. तर ही सर्व अर्ज करण्याची माहिती आपली झालेली आहे. फॉर्म भरून झालेला आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन पेज दिसेल. या ठिकाणी आपण फॉर्म भरताना जो ईमेल आय डी दिलता तो ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. तसंच पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि हा दिलेला कॅप्चा जो येतो आहे तो या ठिकाणी फिल करून डायरेक्ट लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपण भरतीच्या ऑफिशियल पोर्टलवरती आतमध्ये आलेलो आहोत. लॉग इनमध्ये झालेलं. तर या ठिकाणी आपलं फोटो, सिग्नेचर, नाव, मोबाईल नंबर, लिंक, जन्मतारीख ही सर्व माहिती दिसेल. तर या ठिकाणी जरा खाली स्क्रोल करायचं आहे. तर स्क्रोल केल्यानंतर आपली ही माहिती दिसेल. आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं, कोणत्या युनिटमध्ये अप्लाय केलं होतं, आपला ॲप्लिकेशन नंबर, टोकन नंबर आणि फी पेड केलेली सर्व स्टेटस या ठिकाणी दिसेल. तसेच या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन प्रिंट पण दिसेल आणि फी रिसिप्ट पण दिसेल. हे आपण या ठिकाणी येऊन डाउनलोड करू शकतो. त्याच्याच पुढे ऑप्शन आहे प्रिंट फिजिकल हॉल तिकीट. या ठिकाणी ह्यांचं नॉट जनरेटेड आलेलं आहे. मुंबईचे असल्यामुळे काही लोकांचे नंतर हॉल तिकीट येणार आहेत. तर बाकीच्या जिल्ह्यांचे काही जणांचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर काहीचे हॉल तिकीट 15 तारखेला सकाळपासून हॉल तिकीट येणार आहेत. तर या ठिकाणी येऊन आपण हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसेच त्याच्या पद्धतीनं आपण एक दुसरी पद्धत सांगणार आहे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायची. जर ही या ठिकाणी ही वेबसाईट जर लोड घेत असेल तर या ठिकाणी दुसरी वेबसाईट तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण मेन पेजवरती यायचं आहे. मेन पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी या वेबसाईटवरती येऊ. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक आणि आपली जन्मतारीख टाकून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर ती कशी टाकायची या ठिकाणी ह्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा. आपला अर्ज क्रमांक हा असा आपला अर्ज क्रमांक असतो. तशीच ही आपली जन्मतारीख आहे असं समजा तुम्ही. तर याचा अर्ज क्रमांक घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी दाखवलेला आहे बघा या ठिकाणी आणि त्याच्यासमोरच ही जन्मतारीख ही दाखवलेली आहे. ही जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच कसं आपला अर्ज क्रमांक घ्यायचा, स्पेस वगैरे काही न देता डायरेक्ट जन्मतारीख पण अशी या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे. हे सर्व केल्यानंतर डायरेक्ट पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण पुढे ज्या बटनावर क्लिक करू तसं आपले या ठिकाणी हॉल तिकीट हे डाउनलोडचं ऑप्शन येईल आपल्याला. तर या ठिकाणी येऊन आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो. तर ह्या 2 पद्धतीने आपण हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकतो. तसेच हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुमची जी ग्राउंडची डेट आहे त्या ग्राउंडच्या डेटला तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. तर फिजिकलला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट घ्यायची म्हणजे कोणते ते म्हणजे पहिल्यांदा हे आपलं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. तसेच तुम्हाला मी सांगितलं या पद्धतीने या ठिकाणी यायचं आहे आणि हे प्रिंट आणि फी रिसिप्ट या दोन्हीची एक प्रिंट घेऊन जायची आहे. तसेच आपण जो फोटो आहे आपला आयडेंटिटी साईज फोटो या फोटोच्या आपल्याला 6 कॉप्या घेऊन जायच्या आहेत. त्या ठिकाणी लागणार आहेत तर आपल्याला 4च कॉप्या लागणार आहेत. तरी पण एक्स्ट्रा म्हणून आपण 2 एक्स्ट्रा घेऊन जाऊ. तसेच या ठिकाणी आपल्याला 6 कॉप्याज घेऊन जायच्या आहेत. तसंच ह्या पद्धतीने हे 4 डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि ह्या हॉल तिकीट या पद्धतीने करायचे आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच फ्युचर माहितीसाठी किंवा आपली लेखी परीक्षा कधी होणार त्याचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ही जर माहिती तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याची माहिती वेळोवेळी आपल्याला त्याची डेट समजल्यानंतर आपल्याला पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो येईल. तसेच जास्त माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअपची लिंक ही आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तसेच जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि धन्यवाद.